बंड केल्यानंतर बालाजी कल्याणकर हे हॉटेलवरनं उडी मारणार होते असं मंत्री संजय शिरसाट यांनी गौप्यस्फोट केलाय। शिरसाट यांनी बंडखोरी दरम्यानचा एक किस्सा सांगितला। बालाजी कल्याणकर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे। बंडखोरीच्या दरम्यान शिवसेनेचे अनेक आमदार हे एकनाथ शिंदेंसोबत मुंबई बाहेर गेलेले होते। आधी सुरत आणि त्यानंतर गुवाहाटी असा त्यांचा प्रवास झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते महाराष्ट्रात आलेले। मात्र या प्रवासादरम्यानचे अनेक किस्से समोर येत आहेत। त्यामधला बालाजी कल्याणकर यांच्या संदर्भातला किस्सा संजय शिरसाट यांनी सांगितला। तो त्याच्या आठवणी सांगत होता, पण सांगता सांगता आखडला। जेव्हा आम्ही बंडखोरी केली त्या टायमाला ह्याला बी आम्ही घेऊन गेलो होतो। आता याची पहिली वेळ, आम्ही गट्टे खाल्लेले लोक, माझी तिसरी वेळ होती, याची पहिली वेळ। बालाजी खा रे बाबा, नाही सर। आणि बालाजी असं नाहीये, आम्ही पण हिंमत केली, आम्ही 42 वर्ष राजकारणात आहे। तू पहिल्यांदा आलास निवडून, आम्हाला बी आमचं राजकीय आयुष्य आम्ही पणाला लावलंय। तू खा रे बाबा, नाही सर। अरे तू नाही जेवला तर तसं मरशील, तर खाऊन तर मर। एकदा तर म्हणते हॉटेलच्या वरून उडीच मारतो। आता आम्हाला संख्या मोजायची पडली, याची उडी खायची पडली। एखादा जर कमी जास्त झाला असता, आम्ही बहुमतातच नसतो आलो, तर आमची बी आमदारकी रद्द। ज्यावेळेस मी माझा विचार नव्हते त्यावेळेस शिरसाट साहेबांनी सांगितले की हे जेवण केलं नाही। खरंच आहे, सत्य आहे। मी 2-3 दिवस डिस्टर्ब होतो आणि ज्यावेळेस मला विनंती करत होते त्यावेळेस मी म्हणलो बा मी इथून हॉटेलहून उडी मारल आणि मी संपून टाकील मला, कारण असं म्हणजे असं विचार झालती माझी म्हणजे। आणि त्यावेळेस शिंदे साहेबांनी मला ताकद दिली आणि हे दिले की बालाजी तुला 2.5 वर्षात जी कामं झाली जनतेची कामं करण्यासाठी तुझ्या सोबत आहे आणि एनी टाइम 24 तास केव्हाही तुला बालाजी मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुझ्या सोबत राहील।